नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. वादळ म्हणा नाहीतर भूकंप म्हणा, राजकारणामध्ये अशा धक्क्यांची गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला सवयच झाली आहे. आणि आता पुन्हा एकदा नव्या वादळाची चाहूल महाराष्ट्राला लागली आहे का? 29 महापालिका निवडणुकींच्या उंबरठ्यावरती नवं वादळ घोंगावतंय की काय, अशी चर्चा सध्या रंगतीये. आणि याला 4 प्रमुख कारण आहेत. ती सुरुवातीला आपण पाहूयात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मतं फुटल्याचा दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणखीनच आता जोर धरू लागलेली आहे. या चर्चेला आणखीन हवा मिळाली आहे. त्यातच कालच्या निवडणुकीत फुटलेली मतं ही महाराष्ट्रातली आहेत का, असतील तर किती, याची सुद्धा गरमागरम चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचे काही खासदार आपल्या संपर्कात असल्याचा शिंदे गटाकडनं सातत्याने दावा करण्यात येत असताना या शंकेला अधिकच बळकटी मिळाली आहे. तर अजित पवारांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना केलेल्या दमदाटीवरनं शरद पवार गटात असलेल्या त्यांच्या 2 पुतण्यांमध्येच एकमत नाही असं दिसून आलंय. युगेंद्र पवारांनी आपल्या काकांवरती टीका केली असताना आमदार रोहित पवारांनी दादांची बाजू उचलून धरली आहे. आणि त्याच वेळी महायुतीमध्ये ही सगळं आलबेल नसल्याची शंका निर्माण झाली आहे. ती अर्थातच ठाणे जिल्ह्यातनं. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, असं भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय. त्यामुळे आता रावण कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी ही राजकीय धगही वाढत जाणार हे निश्चित आहे. आणि यावरच आधारित आहे 0 आवरचा आजचा आपला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा प्रश्न आहे, राज उद्धव भेट, उपराष्ट्रपती निवडणुकीत फुटलेली विरोधकांची मतं, या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नवी समीकरणं बघायला मिळतील का? हो किंवा नाही, या 2 पर्यायांपैकी एकाला आपल्याला मत द्यायचंय. पण अर्थातच या सगळ्या कारणांमधला आजच्या दिवसाचा हायलाईट म्हणजे ठाकरे बंधूंची आजची भेट. दुपारी 12च्या सुमारास अचानक उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती आज पोहोचले. ठाकरे ब्रँड एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुमारे 3.5 तास आज चर्चा सुरू होती. आणि मग लगेचच तर्कवितर्कही सुरू झाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार असा कयास बांधून काही लोक मोकळेही झाले. या चर्चांना तसं कारणही आहे म्हणा, कारण गेल्या 2 महिन्यामध्ये ठाकरेंची ही 4थी भेट आहे. पहिली भेट झाली होती 5 जुलैला, तब्बल 20 वर्षांनंतर. मराठी भाषा विजयी मेळाव्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले होते आणि मराठी जन सुखावले होते. त्यानंतर 27 तारखेला उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी राज यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे कुटुंबियांसहित त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळच्या स्नेहभेटीची चर्चाही रंगली होती. आणि आज पुन्हा एकदा शिवतीर्थावरती दोन्ही भावांमध्ये खलबतं झाली. दोन्ही पक्षांची ताकद प्रामुख्याने मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये आहे. काही प्रमाणात पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक इथे सुद्धा ठाकरे बंधूंच्या युतीमुळे फरक पडू शकतो. आणि म्हणूनच महापालिका निवडणुका जवळ येत असताना ठाकरेंचीही जवळीक वाढतीये, पण झाकली मूठ 1.25 लाखाची असा सध्या दोन्ही पक्षांचा पवित्राही दिसून येतोय. ठाकरे बंधूंच्या भेटींमधलं सातत्य हे अतिशय सूचक आहे. या 2 पक्षांचे नेते तर आता युती झालीच असं समजूनच बाईट देत होते. मात्र दुपारी संजय राऊत यांनी या सगळ्या चर्चेतली हवाच काढून टाकली. ही भेट राजकीय नसून कौटुंबिक होती असं राऊत म्हणाले. पण कौटुंबिक भेटीमध्ये स्वतः राऊत, आमदार अनिल परब, मनसेचे नेते बाळा नांदगावकर काय करत होते याबद्दल मात्र त्यांनी काहीही सांगितलं नाही. आता ही भेट खरोखरच कौटुंबिक होती की वाटाघाटींना यश आलं नाही म्हणून तसं सांगावं लागलं, यावरही चर्चा रंगल्यात. गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले. तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी, काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही उद्धव, तेव्हा तू परत ये मला भेटायला. बरोबर. आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज
उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. तर गणपतीच्या वेळी नीट भेट झाली नाही म्हणून उद्धव ठाकरे आपल्या कुंदा मावशीला भेटायला आले होते असं राऊतांचं म्हणणं आहे. पण ठाकरे बंधू भेटले की त्याची बातमी होतेच. आजही तसंच झालं. भाऊ एकत्र येत असतील तर चांगलंच आहे अशा प्रतिक्रिया सगळेच देत आहेत. पण ठाकरे एकत्र आल्याचा महायुतीला कोणताही फटका बसणार नाही हे भाजप आणि शिवसेना नेते आवर्जून सांगतायत. माझी दोघांची भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही. त्यामुळे आत्ता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहीत नाही. उद्धवजी बरोबर झालेल्या चर्चेमध्ये राज ठाकरेजी सोबत येत असतील तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत. मुंबई हा एक वेगळा प्रदेश म्हणून आम्ही मानतो. त्याचे काँग्रेसचे अध्यक्ष वेगळे आहेत. तिथली लिडरशिप आहे आमची, आमदार आहेत, नेते आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा करायची, आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू अशी आमची चर्चा झालेली आहे. मला वाटतं ते दोघांनी भेटलं की त्याची बातमी होत नाही. ज्यावेळेला त्यांची महायुतीतून महाविकास आघाडीतून किंवा त्यांचे स्वतंत्रपणाने काय निर्णय घ्यायचे ते घेतील त्यावेळेला आम्ही सगळेजण बसू. महाविकास आघाडी आता एकत्रपणे काम करते आहे. जर तर प्रश्न आज मी कसं ज्यावेळेला ते जाहीर होईल का आदरणीय पवार साहेब असतील आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ. पण ते जागा वाटाघाटींसाठी एकत्र आले. कोणी सांगितलं मला तर अजून माहित नाही. आल्यावर तेव्हा बघू ना. ज्यावेळेला ती निर्णय होतील त्यावेळेला बघू. आमचं म्हणणं एवढंच आहे की विरोधांची मतं फुटली नाही पाहिजे, विभागली नाही पाहिजे, याच्या बाबतीत काळजी घेऊ. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांच्या पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे? याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते. एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले. त्याच्या मधात बावनकुळेचा का प्रश्न आहे? दोघं भाऊ जर एकत्र येत असतील तर सर्व महाराष्ट्राला आनंद आहे. परंतु या संदर्भामध्ये कोण शेवटी जनतेला विकास कामं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्या संदर्भामध्ये निश्चित मला असं वाटतं का विचारपूर्वक मतदान करून निवडून देतील जनता. अरे बाबा, राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या मुंबईमध्ये होता आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो. त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय? ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट. त्याचबरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना. बघा, मी नेहमी म्हणत असतो 2 मेरिट होल्डर स्टुडंट्समधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात. 2 राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता पाहूया तर राज्याचं राजकारण येत्या काही दिवसात आणखीन ढवळलं जाईल असं वाटण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण अर्थात काल झालेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. कालच्या मतांच्या आकडेवारीतली मेघ आपण समजून घेऊया. एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना या निवडणुकीमध्ये 452 मतं पडली होती. एनडीएच्या हातातली मतं होती त्यापेक्षा हा आकडा 25 मतांनी जास्त आहे. बाद झालेली मतं होती 15 आणि ही सगळी इंडिया आघाडीची मतं मानली तरी सुद्धा 10 मतं फुटली हे स्पष्ट आहे. यातलं एक मत आपच्या खासदार स्वाती मालवीय यांचं आहे असं गृहीत मानलं तरी सुद्धा 9 जणांनी क्रॉस वोटिंग केलंय हे स्पष्टच आहे आणि याच 9 मतांवरनं अस्वस्थता वाढली आहे. आता ही मतं नेमकी कुणाची आहेत यावरनं दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज्यातील महायुतीचे नेते हे महाविकास आघाडीची आणि त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटल्याचं सांगतायत. पण विरोधक मात्र या बाबतीमध्ये डिनायल मोडमध्ये. 3-4 महिन्यामध्ये होऊ घातलेली महापालिकेची निवडणूक हे आता सर्वच पक्षांचं लक्ष आहे. काल शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला. निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी ठाकरेंचे केवळ 2 आमदार राहतील अशी ठिणगी त्यांनी टाकून दिली. आत्ताच्या स्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडली तर त्याचा थेट परिणाम पालिका निवडणुकांवरती होणार आहे आणि यात मोठा डॅमेज होऊ नये म्हणून महाविकास आघाडीची मोठ एकत्रित राहणं गरजेचं असेल. अर्थात येत्या काही दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईलच, पण धूर येतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली आहे हे उघड आहे.
तर विरोधकांची नेमकी किती मतं फुटली याबद्दल बरेच दावे केले जात आहेत. श्रीकांत शिंदेंनी तर मोठा दावा केलाय. ठाकरेंच्या अनेक खासदारांशी आपले चांगले संबंध आहेत असं सांगत समजने वाले को इशारा काफी है असा डायलॉगही त्यांनी मारला. ट्विटरवरती राधाकृष्णन यांचं अभिनंदन करताना शिंदेंनी एनडीए बरोबरच इंडियाच्या फुटलेल्या खासदारांचेही आभार मानले. त्यांच्या मते फुटीरांचा आकडा हा वाटतो त्यापेक्षा जास्त आहे. त्यासाठी त्यांनी बेरीज वजाबाकी करत गणितच मांडलं. 427 मतदान हे एनडीएचं होतं, जे हक्काचं मतदान आहे. 318 मतं काँग्रेस इंडिया अलायन्सनी करून घेतले होते. त्याच्यात 427 मतं जिथे एनडीएची होती तिथे 452 मतं मिळाली आणि 15 मतं जी आहेत ती इनव्हॅलिड देखील झाली. त्या 15 मतातून 10 मतं ही एनडीएच्या कॅन्डिडेटची इनव्हॅलिड झाली. म्हणजे 427 आणि 452 म्हणजे 25 जास्त अधिक 10 म्हणजे 35 मतं अधिक जी आहे हे एनडीएच्या कॅन्डिडेटला मिळाली, आपण असं म्हणू शकतो. 35 मध्ये महाराष्ट्रातील किती आहे? आणि याबद्दल बोलताना शिंदे हे निष्ठा शब्दाला कलंक लावणारे आहेत अशा शब्दात ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी आगपाखड केली. तर केवळ स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मोदींना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे असा दावा काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय आणि श्रीकांत शिंदेंच्या आकडेवारीचा दावा फेटाळलाय. हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणार? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा. स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत. हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका. आता नेपाळमध्ये जे झालंय ना, लोक रस्त्यावरती आले, हां तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही. या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत. ते माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची चाकरी करत आहेत आणि चाकरी करणारा माणूस हे ज्याचं मीठ खातात त्याचे गोळवे गातात असं आपल्या महाराष्ट्रात म्हण आहे. तशातीलच हा प्रकार आहे. स्वतःचा TRP वाढवून घेण्याचाच हा प्रकार आहे आणि पूर्ण देशाचे मतं सोडले मग महाराष्ट्रातलेच मतं फुटले, हे कशावरून? म्हणून हे त्यांनी जो हा उपद्व्याप केला बोलण्याचा तो खऱ्या अर्थानं त्यांचं स्वतःचं काहीतरी पुन्हा आपलं अस्तित्व मोदी साहेबांकडे राहावं या उद्देशानं त्यांनी हा दावा केला असं मला वाटते. श्रीकांत शिंदेंवरती टीका केली खरी, पण राऊतांनी आपली मतं फुटणं शक्य असल्याची अप्रत्यक्ष कबुलीही दिली. आम्हाला काही मतांबद्दल संशय होताच. देशभरामध्ये असा संशय आहे. कुणी कुणाला फोन केला, कुणी कोणाकडे चहा प्यायला हे आम्हाला माहिती आहे असंही राऊत म्हणून गेले. आता त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, अशा कोणत्या भेटीगाठी घडल्या आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात कोण कुणाच्या संपर्कात आहे. ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 5 जण आपल्या गळाला लागल्याचा दावा शिंदेचे नेते जानेवारी महिन्यापासून करतायत. फेब्रुवारीमध्ये संसद अधिवेशनाच्या वेळी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्याला हो नाही करता करता ठाकरेंचे 3 खासदार पोहोचले. भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव आणि नागेश पाटील अष्टीकर या तिघांना शिंदेंबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचं तेव्हा स्पष्ट झालं होतं. याच अधिवेशनाच्या काळात आष्टीकरांनी आयोजित केलेल्या मेजवानीला शिंदेंचे शिलेदार नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे पोहोचले. जुलै महिन्यामध्ये आष्टीकरांना खुद्द अमित शहा यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी एका प्रियांका चतुर्वेदींचा साडीतल्या शशी थरूर असा झालेला उल्लेख त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती अभिमानानं शेअर केला. थरूर यांचं सध्या भाजपशी साटलोट असल्याने चतुर्वेदींच्या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अरविंद सावंत, अनिल देसाई वगळता ठाकरेंचे अन्य खासदार असुरक्षित असल्याचा दावा शिंदे गटाकडनं सातत्याने करण्यात येतोय. तर अशी ठाकरेंचे दिल्लीतले मावळे फोडण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहेच. त्यात विधिमंडळामध्ये आणि मुंबई महापालिकेतही ठाकरे सेनेला सुरुंग लावण्यासाठी शिंदे गट ऍक्टिव्ह आहे असा दावा होतोय. 2 वगळता सर्व आमदार आणि मुंबईतील 80% नगरसेवक लवकरच ठाकरेंची साथ सोडणार असा खळबळजनक दावा शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी केला. 2 दिवसापूर्वी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखडही केली. त्या पक्षामध्ये नाराजी, प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष डुबवला
आम्हा लोकांना सुद्धा नाईलाजास्तव आमचा वेगळा गट यासाठी स्थापन करण्यात आला की त्यांनी कधी आम्हाला न्याय दिला नाही. त्या संजय राऊतामुळे ज्या पक्षाचा संपूर्ण सत्यानाश होता ते उद्धव साहेबांनी समजायला पाहिजे. आता पाहूयात महाराष्ट्रातली राजकीय अस्वस्थता वाढू शकते असं आणखीन एक तिसरं कारण रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्य तसंच कणखर स्वभावासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात. पण हाच गुण कधी कधी त्यांच्या अडचणीचाही ठरतो. अजित पवारांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना झापलं होतं. त्यावरनं बरंच राजकारण झालं, टीका झाली, आरोपही झाले. अजित पवारांनी आज सर्व वादावरती पडदा टाकत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. या सर्व कुरघोडीच्या राजकारणामध्ये आता थेट पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. अजित पवारांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. युवा नेते आणि अजित पवारांचे पुतळे युगेंद्र पवारांनी महिला IPS अधिकाऱ्यासोबत अजित पवारांचं वर्तन चुकीचं असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे रोहित पवारांनी या प्रकरणावरती भाष्य करताना अजित पवारांची पाठराखण केली आहे. रोहित पवारांनी X या सोशल मीडिया साईटवरती अजित पवारांसाठी पोस्ट टाकली. महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, पण त्या ठिकाणी झालेला घोळ आणि अजित पवारांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे हा घोळ झाला असं त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी महायुतीतील नेत्यांवरती आणि त्यांच्या मीडिया ट्रायलवरती टीका करताना सत्ताधारी पक्षातील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलंय. आता जर पडद्यासमोर घडामोडी घडतायत तर पडद्यामागे किती घडामोडी सध्या घडत असतील याचा तर अंदाजच लावायला नको. मात्र त्यावर चर्चा आणि विश्लेषण नक्कीच केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या सचिव मनीषा कायंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे, मनसेचे अविनाश अभ्यंकर आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य आज जोडले गेलेले आहेत. आणि या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी दिवसाभरातली आजची चौथी महत्त्वाची बातमी जी सुद्धा या सगळ्याशी संबंधित आहे. विरोधकांकडे बोट दाखवत असताना महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये पण सगळं आलबेल आहे का? तर नाही. आणि विशेषतः ठाण्यामध्ये महायुती सत्तेत आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधील वाद सातत्याने समोर येत आहेत. नाईकांनी शिंदेंच्या ठाण्यात भरवलेला जनता दरबार, शिंदेंनी नाईकांच्या वन खात्यावरती व्यक्त केलेला संताप, कोविड काळामध्ये औषध चोरीवरनं नाईकांनी थेट नाव न घेता शिंदेंवरती साधलेला निशाणा, मुख्यमंत्री पदाची लॉटरी म्हणत गणेश नाईकांनी शिंदेंना लगावलेला टोला, तसंच महापालिका निवडणुकीसाठी नवीन मुंबईच्या प्रभाग रचनेवरनं नाईक आणि शिंदेंमध्ये उडालेला वादाचा भडका अशी एक मोठी लिस्टच आहे. आता गणेश नाईकांनी पुन्हा एकदा ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिलंय. ठाणे महानगरपालिकेवरती सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असं वक्तव्य भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये गणेश नाईकांनी केलंय. त्यामुळे अजून महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसलं तरी भाजपच्या गणेश नाईकांनी मात्र ठाण्यात संघर्षाचं रणशिंग फुंकलेलं आहे. त्यासाठी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी आक्रमक न होता अत्यंत सावध प्रतिक्रियाही दिली आहे. आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही. आम्ही कार्यकर्ते, खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल. आणि आता वेळ झाली आजच्या भागात आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात तुमच्या प्रतिक्रिया. X वरून आलेली प्रतिक्रिया आहे शंतनू V गौतम यांची. नवी समीकरणं आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येतील असं त्यांनी म्हटलंय. एक्सपोस्टवरनं आशिष मनवरे म्हणतायत सत्ताधारी असो किंवा विरोधक दोघांनाही ठाकरेंची ताकद माहिती आहे. दोन भाऊ एकत्र येऊन काही नवी राजकीय समीकरणं जुळवत असतील तर काय हरकत आहे. युट्यूबवरनं सोपान सपकाळ यांची आपण रिॲक्शन बघतोय. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडी आणखी मजबूत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. युट्यूबवरनं डॉक्टर रामचंद्र कुलकर्णी म्हणतायत दोन भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढवतील पण किती फायदा होईल ते निकालानंतरच समजेल. फेसबुकवरती प्रमोद काळे म्हणतायत दोन्ही ठाकरे बंधूंना कुणीही बरोबर घेणार नाही, एकत्र आल्यावर तर मुळीच नाही. पुढची प्रतिक्रिया आहे इंस्टाग्रामवरनं श्याम ठाणेदार यांची स्वार्थासाठी राजकीय नेते काहीही करू शकतात असं ते म्हणतायत.
तर या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपण आता या अनुषंगानेच चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आपले आजचे मान्यवर आहेत शिवसेनेच्या सचिव मनीषा कायंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे, मनसेचे अविनाश अभ्यंकर आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य. या सर्वांचं आपण स्वागत करूया झिरो आवरमध्ये. गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करणार आहोत संदीपजींपासनं, कारण आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विश्लेषण केलेलं आहे 4 वेगवेगळ्या कारणांचं. क्रॉस वोटिंग असू देत किंवा आजची 2 ठाकरे बंधूंची भेट असू देत, आत्ता या क्षणी राजकीय समीकरणांकडे आपण कसं बघताय? मुळामध्ये इथे प्रश्न असा आहे, ऐकू येते का? हो हो, ऐकू येते. बोला संदीपजी. हॅलो. हा, मुळामध्ये विषय असा आहे की आज जी भेट झाली होती ही भेट पूर्वनियोजित आहे. ही काही अचानक वगैरे झालेली भेट नाहीये. या भेटीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अनिल परब नव्हते. परवाच्या दिवशी भेटीचं साधारण एक ठरलं आणि या भेटीमध्ये पहिल्या प्रथम 2 ठाकरे बंधूच बोलणार होते एकमेकांशी. याच्यामध्ये संजय राऊत किंवा अन्य कोणी मनसेचे नेते मुख्य बैठकीमध्ये नव्हते. बऱ्यापैकी याच्यावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी बैठक चर्चा झाली ती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झाली असणारी स्वाभाविक आहे, कारण आगामी आता निवडणुका त्या महानगरपालिकेच्या आहेत. पण ही जी चर्चा झाली 2 बंधूंमध्येच फक्त झाली होती आणि ठरवून झालेली चर्चा आहे आणि स्वाभाविक आहे की त्यांच्याकरता महानगरपालिका निवडणुका ह्या आता आव्हान ठरणार आहेत. मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, महाराष्ट्रातल्या बाकीच्याही निवडणुका असतील. यासाठी मुळामध्ये ठाम भूमिका घेणं, ठाम राहणं आणि एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय होणं हे अपेक्षित होतं, आवश्यक होतं. कालपर्यंत उद्धव ठाकरे समजा एका हाताने टाळी मागत होते, आज दोन्ही हात घेऊन ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. हा यातला एक महत्वाचा आणखी एक भाग आहे आणि यातनं एक असं दिसतंय चित्र की ती दोघांचीही गरज आहे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची. त्याचा विचार करताना हे दोघे एकत्र आलेले आपल्याला आगामी काळात बघायला मिळेल. फक्त मुंबईचा किंवा मुंबई, ठाणे, पुणे महत्वाच्या ठिकाणाचा जर विचार केला तर जागा वाटप हा कळीचा मुद्दा असेल आणि त्या दृष्टीने त्यांना नीट नियोजन करावं लागेल. बरोबर आहे. पुन्हा एकदा या मुद्द्याकडे आपण येऊया आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही पूर्वनियोजितच अशी बैठक होती. त्यामुळे मनीषाताईंकडे मी आता जाणार आहे आणि त्यांना मला असं विचारायचं आहे की 2 ठाकरे बंधू एकत्र येणं हे शिवसेनेच्या दृष्टीने कितपत आव्हान ठरू शकेल? कारण आता हळूहळू जर अशा पद्धतीने हे सातत्य दिसतंय दोन्ही बंधूंमध्ये, तर मग त्याचा परिणाम कसा होऊ शकतो? मला असं वाटतं की ठाकरे बंधू एकत्र आले हे इतक्यांदा होत आहे ना की मला असं वाटतं की म्हणजे महाराष्ट्रात दुसरे काही प्रश्नच नाहीये आणि प्रत्येक वेळा एकमेकांच्या घरी गेलं की त्याला इतकं ओव्हररेट केलं जात आहे, इतकं अतिमहत्व दिलं जात आहे. 2 ते विभिन्न पक्ष आहेत, ठीक आहे, 2 भाऊ आहेत, एकत्र आले. मला वाटतं हे कवित्व कुठेतरी आता बंद केलं पाहिजे. मूळ मुद्दा आहे की जनतेचा विश्वास दोघांवर आहे का? आणि दोघं स्वतंत्रपणे जेव्हा होते इतकी वर्ष, तेव्हा लोकांनी त्यांच्यावर किती विश्वास दाखवला? कारण राज ठाकरे हे स्वतंत्र लढत होते. कधी ते युती सोबत होते तर कधी नव्हते, कधी एनडीए सोबत होते तर नव्हते. उद्धव ठाकरे मात्र सतत भाजप बरोबर होते. नंतर 2019 मध्ये हे जे आता आम्हाला निष्ठा सांगतायत, अहो तुम्ही जनतेबरोबरच तुम्ही गद्दारी केली. जनतेने तुम्हाला एकत्र मतं दिली होती भाजप शिवसेनेला, पण तुम्ही जाऊन बसलात काँग्रेस सोबत. त्यामुळे दोघांची विश्वासार्हता काय आणि एकत्रित आल्यावर ते परफॉर्म करतील का, त्यांचा अनुभव काय आहे आणि ते परफॉर्म करतील का, लोकांना काय देतील त्यांना? बरं त्यांचे पॉकेट्स हे एकच आहेत, जे मतदारसंघ. बरोबर आहे मनीषाताई, पण मग अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मुंबईची जी लढत आहे ती निष्ठा विरुद्ध गद्दारी अशा पद्धतीचीच दिसू शकते. दुबेजी, तुम्ही काय म्हणाले याबद्दल? पूर्वीजी नमस्ते, आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. हे बघा, हे कौटुंबिक भेट होती, पण ठीक आहे ना, दोघेही मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे. जर 50 मिनिटं त्यांची कौटुंबिक भेट झाली तर 10 मिनिटं राजकारणावर चर्चा होत असतात. पण आदरणीय संजय राऊत साहेबांनी सांगितलं ना, एकदम क्लिअर सांगितलं की एक अशी भेट होती की उद्धव साहेबांची जे मावशी आहेत आणि राजसाहेबांची जी आई आहेत त्यांची इच्छा होती की उद्धवजी
तुम्ही या, आपण बसून एक निवांत चर्चा करू, 2-2.5 तास चर्चा करू. तर हे चर्चा झाली. पण विरोधकांना असा का वाटत आहे की म्हणजे ठाकरेवर चर्चा नको करा? अरे काय, तुम्हाला काय घेणं देणं आहे? ABP माझाचा कार्यक्रम आहे. ABP माझाला महत्त्व माहिती आहे की ठाकरे कोण आहे. ठाकरे एक ब्रँड आहेत मुंबईमध्ये आणि महानगरपालिका एकदम जवळ आहे. तर ठाकरे आले की एक चर्चा होणारच. हेच तर आमच्या ब्रँड आहे. आणि एक प्रश्न ह्याच्यात असा आहे की जर कौटुंबिक भेट होती तर संजय राऊत होते, अनिल परब सुद्धा होते आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकरही होते, तर मग अशा पद्धतीने इतर नेते सुद्धा सोबतीला का होते? अरे तर अनिल परबजी पारिवारिक कौटुंबिक सदस्यच आहे ना ठाकरे फॅमिलीचे, आणि बाला नांदगावकर राजसाहेबांचे एकदम जवळचे मित्र आहेत. तर हे राहणार असा कसा होणार की घरमध्ये जर कोणी पाहुणे आले तर घरचे जे जवळचे सदस्य आहेत ते नाही राहणार? असा नाही होणार कधी. हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये जर कोणी आपल्या घरामध्ये आला त्याचे आम्ही स्वागत करतो. आजूबाजूचे लोक पण येतात, शेजारीचे लोक येतात आणि एक बसून त्यांचे स्वागत करतात. अशी भेट होती. पण मला हे कळत नाही की विरोधकांना याच्यामध्ये काय इतका इंटरेस्ट आहे. अरे ठीक आहे, आमची कुटुंब आहे, आमच्या घर आहे, आम्ही भेटतोय, मला काय देणं घेणं याच्यामध्ये? मनीषाताई, तुमचं स्मिता हास्य काहीतरी सांगू इच्छिते. मगाशी माझा मुद्दा होता की हे जे ठाकरे ब्रँड, अहो BSTच्या पतपेढीची निवडणूक होती, क्रेडिट सोसायटीची, तेव्हा या ब्रँडचा बँड कसा वाजला ते आपण पाहिलं. त्यामुळे ठीक आहे, माझं म्हणणं काय, 2 ते वेगवेगळे पक्ष आहेत, भाऊ आहेत, योगायोगाने एकत्र आले, ठीक आहे. आणि महायुती भक्कम आहे. जे काम मागच्या 2.5-3 वर्षात आणि आताच्या या 7-8-10 म्हणजे मनीषाने मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ब्रँडच राहिलेलं नाही असं म्हणायचंय का आपल्याला? नाही, ठीक आहे, एक बाळासाहेब ठाकरे या नावामुळे ते सगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. परंतु दोघांचं इंडिव्हिज्युअली काय आपण पाहिलं, जेव्हा महायुतीला वोट पाहिजे का सपोर्ट केलेलं नाही? तेव्हा राज ठाकरेच्या ब्रँड चालतात. ठाकरेला का सपोर्ट केलं नाही? मग जिंकू द्यायचं होतं ना पुतण्याला, मग का सपोर्ट केलं नाही? हा पण प्रश्न महत्वाचा आहे ना. पूर्वीजी आम्हाला हे कळत नाही की जेव्हा महायुतीला वोट पाहिजे तेव्हा राज ठाकरे साहेब यांना चालतात आणि ठाकरे यांच्या ब्रँड पण चालतात. मला असं वाटतं आपण अविनाशजींकडे जाऊया हाच मुद्दा घेऊन. जे आता म्हणताय दुबेजी की जेव्हा गरज असते तेव्हा ठाकरे लागतात आणि तेव्हा ती ब्रँडची गरज असते असं म्हटलं गेलं, आणि त्याचबरोबर इतर जे मुद्दे आहेत, आजची भेट आहे त्याबद्दल अविनाशजी आपली प्रतिक्रिया. नक्की मी बोलायचं ना, कारण मी अर्धा तास वाट बघतोय की तुम्ही कधी याल विचारायला म्हणून. हो अविनाशजी, आपणच आता आपली प्रतिक्रिया द्या. कसं आहे, एक नीट लक्षात घ्या. एक नीट लक्षात घ्या. मला थोडा सविस्तर वेळ द्या, नंतर परत सगळ्यांशी तुम्ही बोला. आजची भेट जी होती ही 100% फक्त कौटुंबिक होती. त्या भेटीमध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या घरातली लोक आणि सन्मान्य उद्धवजी आणि संजय राऊत बरोबर होते. बाकी राजसाहेबांचं एक वाक्य आहे की मला असे वाटते की, आणि मला असे वाटते की या विषयावरून आज दिवसभर मुंबईमध्ये तुमच्या चॅनल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. आणि मला खास करून असं सांगायचं, आत्ता आमच्या मनीषाताई असं म्हणाल्या की ह्या दोघांची विश्वासार्हता किती. तर पक्ष फोडून दुसऱ्याच्या मदतीने चिन्ह आणि निशाणी घेणं हा इतिहास मात्र इथे सांगत नाही. आणि वयाच्या 38व्या वर्षी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करून स्वतःचे आमदार आणून राजकीय चढउतार तरी झाले तरी विचारांशी किंवा निष्ठेशी गद्दारी न करता जे आहेत ते कार्यकर्ते बरोबर घेऊन हा पक्ष टिकवणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. भविष्यात तुम्हाला दिसेल, पहिल्यांदा म्हणजे कवित्व, ठाकरे ब्रँड हे शब्द इतरांनी बोलू नयेत. ठाकरे हा एक विचार आहे, लक्षात ठेवा. नुसते दोघे कौटुंबिक भेटतायत तरीसुद्धा अनेकांना मिरच्या लागल्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे आपण कोणाबद्दल बोलतोय, आपण कोणावर टीका करतोय, बाकी ह्या ज्या काही इतर त्या काय कॉर्पोरेशनच्या बेसच्या निवडणुका काय त्या झाल्या, अहो त्याच्यामध्ये मला वाटतं किती मतदार होते, काय होते, इथे आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे ते सन्मान्य राजसाहेब असतील किंवा उद्धवजी असतील, कळलं का, शेवटी हा विचार हा 3 पिढ्यांचा विचार आहे. सन्मान्य प्रबोधनकारजी असतील, सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेजी असतील आणि हे 2 जण असतील आणि पुन्हा त्यांची मुलं आहेत. लक्षात ठेवा, हा कुठूनही चोरून घेतलेला पक्ष नाही आहे. हा कुठूनही इतरांच्या मदतीने घेतलेला किंवा उभा केलेला पक्ष नाही आहे. हा पक्ष कसाही असेल परंतु अनेक चढ उतार बघून त्या अध्यक्षांवरती टिकू नये. राजकीय यशापयश येत असतं, शेवटचं बोलतो, राजकीय यशापयश येत असतं किंवा तुम्हाला जात असतं.
आता कोणीतरी घोड्यावर दुसऱ्याच्या मदतीने बसलेला आहे म्हणजे डर्बीची रेस मी जिंकीन असं होऊ शकत नाही. तिथे ओरिजिनलच माणसं लागतात, प्रिंटआउट चालत नाहीत, ते टेम्पररी असतात, लक्षात ठेवा. मी इतकं कडक बोलतोय ह्याचं कारण असं आहे की सन्मान्य राजसाहेबांवरती किंवा ठाकरे ब्रँड हा नाही आहे, हा ठाकरे विचार आहे. टीका करताना मान्यवरांनी नीट विचार केला पाहिजे. एकदम वाहवत जाऊन जर गेलात तर भविष्य जवळ आहे. काय होईल मला माहिती नाही. तुमच्याच माध्यमातून मी ऐकतोय की एकत्र येणार का नाही येणार. आमच्याकरता आज दोन भाऊ जे भेटले होते हे कौटुंबिक कारणाकरता भेटले होते, तिथं इतर कोणीही नव्हतं असं मला तरी वाटतं. तुम्हाला जास्ती सूत्रांनी माहीत असेल तर मला माहिती नाही. आणि ही जी भेट होती या भेटीनीच हे जे सत्ताधारी आहे ते का अस्वस्थ झालेत मला माहिती नाही आहे, एक. आणि दुसरं एक गोष्ट पुन्हा शेवटचं सांगतो, महाराष्ट्रातील जनता या दोन भावांच्या एकत्र येण्याने प्रचंड आनंदी झालेली आहे. बाकी वर्तमानात किंवा भविष्यात काय लिहिलंय नक्कीच हे आमच्या अविनाशजी. पक्षाच्या आणि बाजूने फक्त राजसाहेब ठाकरेच काय तो निर्णय घेतील. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणताय की ही भेट कौटुंबिक होती, पण अर्थातच याच्यावरती चर्चा होतच राहणार आहेत. आता या भेटीच्या पुढे थोडंसं जाऊया. आता मनीषाताईंना मला असं विचारायचं आहे की फक्त मुद्दा आजच्या या भेटीचा नाही आहे, क्रॉस वोटिंगचा सुद्धा मुद्दा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी वेगळं समीकरण, काही वेगळा चित्र येत्या काळामध्ये बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात? नाही, प्रथम तर मला माननीय अविनाशजी अभ्यंकर जे आहे त्यांनी जे काही बोलले तर मला त्याच्यात एक थोडंसं स्पष्टीकरण करायचं आहे. मुळात म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतच तयार झालेला एक शिवसैनिक आहे. आणि भाजप बरोबर उद्धव ठाकरे होते का? तर होते. मतदान एकत्र झालं युतीला तर हो झालं. उद्धव ठाकरे वेगळे झाले मतदारांपासून आणि त्यानंतर ते काँग्रेस बरोबर मिळाले. मी राज ठाकरेंना थोडंसं याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व करत नाहीये, परंतु एकनाथजी शिंदे मनीषाताई, हा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि तो आपण पाहिलेला आहे, त्यावरती आपण पुन्हा चर्चा करूच. पण पुन्हा एकदा हा मुद्दा आहे की आत्ताच्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये आणि ज्या पद्धतीची वक्तव्य शिवसेनेच्या काही खासदारांकडनं, नेत्यांकडनं केली जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर लवकरच काही वेगळं घडणार आहे का समीकरणामध्ये? नाही, बघा, राजकारणात केव्हाही काही घडू शकतं. कारण आता हे क्रॉस वोटिंग झालंय. निश्चितच ज्यांना कोणाला झटका बसायचा आहे तो बसलेला आहे. कारण नक्कीच जी इंडिया अलायन्स आहे त्यांना याची कुणकुण होती, ते थांबवू शकले नाहीत. हे पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे खरं तर मला तुम्ही मगाशी रोखलत, एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल बोलताना पक्ष चोरला वगैरे, अहो संख्याबळाचं राजकारण आहे हे तुम्हाला माहित नसेल तर ते नीट समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे पक्ष चोरला ही जी काय तुम्ही आपण जेव्हा राजसाहेबांबद्दल बोलता तेव्हा विश्वासार्हता बोललात तर त्या प्रश्नाला तशाच प्रकारचं उत्तर मिळणार. माफ करा, मी मध्ये बोलतोय. माझी टीका तेव्हा उद्धव ठाकरेंकडे होती. मी राज ठाकरेंबद्दल हेच म्हणाले की ते आपण म्हणाला दोघांची विश्वासार्हता काय? पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड नाहीत का? मनीषाताई बोलत आहे ना, त्या ठाकरे सोबत तुम्ही 2 वर्ष होते ना. हा ठाकरे विचार आहे, लक्षात ठेवा. मला मंत्रिपद भिडायला होता ना. माझा प्रश्न असा होता की ते दोघं जण ब्रँड नाही आहेत का? बदलू शकत नाही, विचार नेऊ शकत नाही. नाही, असा कसा तुम्ही बोलतात? ज्या उद्धव ठाकरे बद्दल तुम्ही बोलतात त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे जे सरकार होती, नेतृत्व खाडी, त्या सरकारमध्ये 2-2.5 वर्ष होते ना तुमचे नेते मंत्री. तर असा नको बोला ना. पण तो रस्ता चुकलेला होता, आम्ही योग्य रस्त्यावर आले सगळे. ते चुकीच्या रस्त्यावर चालले, नंतर त्यांना पहिल्यापासून खूप वर्षांनी कळलं चुकलेला आहे तर परत सही रस्त्यावर आले तर काही त्रास आहे का? जनतेने पण ते मान्य केलं. जनतेच्या दरबारात देखील जिंकलो. 2.5 वर्षामध्ये 60 आमदार मान्य एकनाथजी शिंदे अविनाशजी, तुम्हाला काय म्हणायचंय? अविनाशजी, त्यांचं झालं की बोलतो. कसं आहे, एक लक्षात ठेवा की एक मराठीत म्हण आहे, गर्वाचे घर खाली येतं. लक्षात घ्या. जे कोणी आता नवीन पक्ष हा जो काय तयार झालेला आहे, कळलं का, तो शेवटी सन्मान्य बाळासाहेबांच्या मुशीतनं तयार झालेला पक्ष फुटून महाराष्ट्राला हे पटलेलं नाही आहे. मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतो. तुमच्यातलं इंटरनल काय रायव्हलरी आहे तो विषय सेकंडरी आहे, परंतु जेव्हा एखाद्या पक्षाचं नाव आणि चिन्ह जातं ना, जरी मी त्यांचा विरोधक असलो तरी सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही. हे बघा, यश येतं, अपयश येतं, तेव्हाचा एक फ्लो असतो, परंतु तो टेम्पररी असतो. ब्रँड नाही आहे ठाकरे हा विचार आहे आणि तो 3 आणि आता 4थी पिढी पुढे नेते. लक्षात ठेवा, टेम्पररी फेजेस ह्या येत असतात. काही गोष्टी अशा असतात, तुम्ही विरोधक असला तरी सुद्धा सत्यापासून लांब जाता येत नाही. ते सत्य जरी कटू असेल तरी तुम्हाला मान्य करायला लागतं.
म्हणून राज मी काही ठाकरेजी सुद्धा शिवसेनेपासून दूर झाले. 100% मग राजसाहेबांनी कोणत्या कुठलाही अशा मुद्द्यावर ते दूर झाले? राजसाहेबांनी कोणाचाही आमदार किंवा खासदार पळवलेला पण नव्हता. राजसाहेब पक्ष नाही चोरले, राजसाहेब सर्वांनी नाव नाही चोरले, बाळासाहेबांची भेट घेऊन राजसाहेब त्यांना चिन्ह नाही सांगितलं चोरले होतं आणि राजसाहेबांनी भेट घेऊन स्वतःचा पक्ष चिन्ह काढला पक्ष चोरलेलं आणि स्वतःचे नव्हतं. कार्यकर्ते नातं निर्माण केले. तसंच राहिलेलं आनंद होतं. दुबे तुमच्या राजसाहेबांनी बोलण्याला कधी त्यांच्यावर टीका महाराष्ट्र केली भीक घालत नाही. एक लक्षात आनंद दुबे ठेवा, तुमच्या बोलण्याला राजसाहेबांनी महाराष्ट्र जेव्हा पक्ष भीक घालत काढला नाही, तो लक्षात पक्ष ठेवा. स्वतःच्या जीवावर काढला. महाराष्ट्र त्यांचं तुम्हाला आणि बघत आहे, बाळासाहेबांचं नातं महाराष्ट्राला हे सगळं शेवटपर्यंत कळत आहे अत्यंत आणि उत्तम महाराष्ट्र होतं. त्याच्याबद्दल काही विशेष जेव्हा आलं वेळ का आली ना लक्षात? महाराष्ट्र आपण तुम्हाला पुन्हा उत्तर सांगतो, पण देणार आहे. आपण जो पक्ष काढला विषय असा आहे, तो तुम्ही दुसऱ्याच्या निवडणूक जिंकले मदतीने म्हणजे तुम्ही जिंकून हजर काढलेला अमर पक्ष झाले आहे. नाही. ज्याला राजकारणामध्ये भविष्यात पराभव किती पण ठिकाणी आपण स्वीकारावा सगळे लागतात. बघूया. आणि बरं राजसाहेबांचा बरं पक्ष मी आहे, तुम्हाला हा तिघांनाही original या आहे. मुद्द्यावर There is आता a थोडंसं difference थांबवते. between आपण पुन्हा original एकदा या and चर्चेकडे printer. येऊयात, या मुद्द्याकडे Printer येऊयात. जी कालांतराने अर्थात फिकट आता या होते क्षणी तरी चित्र आणि नक्कीच original असं हा दिसतंय की originalच ठाकरे राहतो. आणि किती उन्हाळे मनसे पावसाळे हे वर एकत्रितपणे आता या मुद्द्यावरती चर्चा करताना दिसतायत आणि त्याचबरोबर मनीषाताई कुठेतरी डिफेंड करतात अशा पद्धतीचं चित्र या क्षणी तरी नक्कीच दिसतंय. यानंतर संदीपजींकडे मला पुन्हा एकदा जायचं आणि असं विचारायचं आहे की महायुतीच्या पातळीवरती जर बघायला गेलं तर अजितदादांच्या बाबतीमध्ये एक पुतण्या त्यांची बाजू घेतोय, एक पुतण्या डिफेंड करतोय असं दिसतंय. माफ करा, हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पातळीवरती. आणि त्याचबरोबर महायुतीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ठाण्यामध्ये जो गणेश नाईक आणि त्याचबरोबर शिंदे हा जो मुद्दा आहे तो सुद्धा वारंवार समोर येतोय. अशा पातळीवरती महायुतीमध्ये सुद्धा सगळं आलबेल आहे असं चित्र नाहीये, काय सांगाल? ठाण्यामध्ये तुम्ही जर म्हणालात तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं सख्य जगजाहीर आहे. त्या आता त्याला ते तोंड फुटणारच आहे. भारतीय जनता पार्टीचं जर एकूण आपण स्वरूप बघितलं जर वर्षानुवर्षाचं तर ज्या ज्या पक्षांबरोबर त्यांनी युत्या केल्यात, आघाड्या केल्यात, तडजोडी केलेल्या आहेत त्या त्या पक्षांना पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी हळूहळू नेस्तनाबूत करत पूर्णपणे स्वतःची सत्ता आणणं हे भारतीय जनता पार्टीचं कायमचं एक धोरण राहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे आता जरी ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आपलं वर्चस्व मिळवायचं आहे, कल्याण डोंबिवलीत ते टिकवायचं आहे, वाढवायचं आहे आणि मुंबईतही त्यांना एकनाथ शिंदे खूप वाढले तर ते चाललेल का हाही खराच एक कळीचा प्रश्न आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये अनेक समीकरणं आगामी काळात आपल्याला बघायला मिळतीलच. आज बरं हे कमी पडावं म्हणून शिंदेचे जे मंत्री आहेत, शिंदेचे आमदार आहेत ते जे काही दिवे लावतायत त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मुळात संतप्त झालेली आहे, अस्वस्थ झालेली आहे, चिडलेली आहे. हेही तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे. स्वतः एकनाथ शिंदे संयमी आहेत, शांतपणे राहतात, कमी बोलतात, त्यांचे जे काय असतात त्या ऍक्शनमध्ये ते दिसतात. पण त्याच वेळेला त्यांचे मंत्री, आमदार आणि हे जे काय त्यांनी बरेच मधल्या काळात प्रकार करून ठेवलेले आहेत, कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला शिवीगाळ करतंय, हे सगळं जनतेला मानवणारं नाही, मनतेला चालणारं नाहीये. आज तुम्ही बघा त्यांची ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या त्या ठिकाणी नागरी विकासाची काय परिस्थिती आहे, ठाण्यातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे त्याच्यावर कोणीतरी बोलणारच, लोकांनी आवाज उठवणारच. कधीतरी याची मतांमध्ये परिवर्तन होऊ शकतं. आज भारतीय जनता पार्टीला ठाण्यात वाढायचं असेल तर त्यांना आक्रमक धोरण स्वीकारावं लागणार आणि तेच गणेश नाईकांच्या बोलण्यातनं प्रतिध्वनित झालेलं आहे. मुंबईत राहिलं तर दोन ठाकरे एकत्र येणं ही चर्चाच मुळामध्ये मराठी माणसाला बऱ्यापैकी सुखावणारी आहे असं दिसतंय. हे मधल्या काळात वेळोवेळी दिसूनही आलेलं आहे आपल्याला. आता प्रत्यक्ष महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर कशा प्रकारे नीट पद्धतीने लढतात त्याच्यावर त्यांचं यशापयश अवलंबून राहील. पण मग शिंदेच्या शिवसेनेसमोर नक्की मुंबई, नवी मुंबई आणि त्याचबरोबर ठाणे इथे महायुतीतनं सुद्धा आव्हानं असणार आहेत असं म्हणायचं आपल्याला? नक्कीच असणार आहे, का नसणार. भारतीय जनता पार्टी समजा मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये समजा एकनाथ शिंदेना 60-70 जागा मिळाल्या, ज्या काय 80 जागा मागतील त्या मिळाल्या तर त्याच्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे यापेक्षा जास्त जागा जर त्यांनी मिळवल्या तर त्यांचं महत्व हे कोणालाच नाकारता येणार नाही. त्यांचं महत्व निश्चितपणे भारतीय जनता पार्टीत वाढेल. तसंच ठाण्यामध्ये आजही त्यांच्याकडे स्वतःचे 66 नगरसेवक आहेत जे मूळचे शिवसेनेचे होते, जे त्यांच्याबरोबर आले, प्लस मधल्या काळात आणखी 8-9 नगरसेवक त्यांच्याकडे आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांचे. या सगळ्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी करता एकनाथ शिंदे ठाणे, मुंबई, कल्याण डोंबिवली आणि पुढच्या पट्ट्यामध्ये आव्हान ठरणारच आहे. भारतीय जनता पार्टीला स्वतःला जर वाढायचं असेल तर त्यांना शिंदेना कुठेतरी रोकावं लागेल, हे स्वाभाविक आहे. आणि त्याचेच पडसाद हळूहळू पुढच्या जशा निवडणुका जाहीर होतील तसे तसे ते उमटायला लागतील, हे निश्चित. नक्कीच. आता पुढचा प्रश्न मला दुबेजींना विचारायचा आहे की काल जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका आहे त्याबद्दल सातत्याने
नाव घेतलं जात आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांचं, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही काय सांगाल? पूर्वीचे आमच्याकडे 11 खासदार आहेत. 11 इमानदारी पूर्वक आमच्या इंडिया आघाडीचे जे इंडिया गठबंधनचे जे उमेदवार होते बी सुदर्शन रेड्डी साहेब यांना मतदान केलं आहे. आणि हे गुप्त मतदान होत असतात. तुम्हाला माहीत आहे कोण सूत्र आहे, कोण काय बोलत, आम्हाला काय माहिती? अरे आमच्याकडे मत कमी होतं, सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला 300 मत मिळाले ना, म्हणजे परंतु अशा पद्धतीचा दावा शिवसेनेकडनं वारंवार केला जातो. अरे तर शिवसेना काही पण बोलणार. शिवसेना तर हे पण बोलणार की आता पावसाच्या वेळ आहे, पण आता म्हणजे पाऊस कुठे पडत नाही, हे पण बोलणार ना. ह्याचा काही अर्थ नाही. अर्थ असा आहे की आमच्याकडे बहुमत नव्हती, आम्हाला माहीत आहे. पण एक निवडणूक लढायची असते, आम्ही लढलो आणि आम्हाला एक खात्री आहे की ठीक आहे, आम्ही पराभवाचा सामना आम्ही केले. पण आमचे उपराष्ट्रपती, हे देशाचे उपराष्ट्रपती आम्हाला लाभले ना, ह्याच्या आम्हाला समाधान आहे. पण पुढच्या भविष्यामध्ये जे निवडणूक असणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही एक नियमाप्रमाणे एक चांगलं काम करून दाखवू, हे पण आम्हाला माहित आहे. बरोबर. कोणी क्रॉस वोटिंग केला हे कोणाला कळत आहे आम्हाला माहित नाही. सीसीटीव्ही होता का? सीसीटीव्ही गेला का? पटलेला समजलेला आहे. आता त्याच्यानंतर पुढे मी आता पुन्हा एकदा अविनाशजींकडे जाते आणि हा प्रश्न मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राला विचारायचा आहे. कारण तुम्ही म्हणालात की आजची भेट कौटुंबिक होती, पण कौटुंबिक भेटीचं राजकीय युतीमध्ये रूपांतर होणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि तोच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला वाटतं त्याच्यावरती आता आम्ही एक महाराष्ट्र सैनिक म्हणून भाष्य करणं योग्य नाही किंवा तेवढी आम्हाला माहितीही नाही. त्याच्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा आहे आमच्या पक्षाकडून तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. आणि आम्ही एक महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्हाला जो राजाआदेश असतो त्याच्यावरती आम्ही सगळेजण झुकून देऊन काम करतो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की तुम्हाला दिसेल की येणाऱ्या काळामध्ये नवनिर्माणाची मुंबई म्हणजे काय आणि नवनिर्माणाचा महाराष्ट्र म्हणजे काय हे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल. एवढं मी तुम्हाला या माध्यमातून सांगेन. नक्कीच. धन्यवाद अविनाशजी. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनीच आजच्या विषयामध्ये तुमची मतं मांडलीत आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये राजकीय गणितं कशा पद्धतीची असू शकतात याबद्दल आपली मतं व्यक्त केलीत त्याबद्दल. यानंतर पाहूयात आमच्या आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल. जाऊयात पोल सेंटरला. आज आम्हाला एकूण 18,000 मतं आलेली आहेत आणि प्रश्नावरती उत्तर देताना राज्यामध्ये नवी समीकरणं बघायला मिळतील असं 77% लोकांना वाटतंय आणि 23% लोक म्हणतायत की नाही, नवी समीकरणं पाहायला मिळणार नाही. आता यानंतर एबीपी माझाची भूमिका आपण जाणून घेऊयात. जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. पूर्वी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील घडामोडींना अचानक वेग आलेला आपण बघतोय. एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना जास्त मतं पडली. इंडिया आघाडीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा 15 मतं कमी पडली. क्रॉस वोटिंगवरून महाराष्ट्राची, पर्यायानं मवियाची काही मतं फुटली अशी गल्ली ते दिल्ली चर्चा सुरू आहे. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं त्यावरून ठाकरेंना आणि मवियाला डिवचणंही जरी सुरू केलं असलं तरी असं झालंय ह्याचे प्रूफ मात्र कोणाकडेही नाही, हेही तेवढंच खरं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन तडकाफडकी भेट घेण्यामागे दिल्लीतील घडामोडी हे एक प्रमुख कारण असू शकतं असंही बोललं जात आहे. काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा ठाकरेंची शिवसेना, तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना कोणाची कुठे चूक झाली आहे याचा अंदाज मात्र नक्की आहे. ते संजय राऊतांनी आज बोलूनही दाखवलं. या आधीचा अनुभव बघता क्रॉस वोटिंगवर कोणताही पक्ष कारवाई करेल याची शक्यता कमीच आहे. मात्र आपापल्या पद्धतीनं डॅमेज कंट्रोल करणार हे पण तेवढंच नक्की. धन्यवाद सरिता. याबरोबरच आज 0 आवरमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा नवीन विषयासह विश्लेषणासह भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.